एक तास गेला मी नाही अभ्यास केला. हा बघा आपला बागडा छान असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ. हो मजेत. आणि मंडळी प्रथा चालली उद्याला मामाकडे. त्याच्या मम्माला सुट्टी पडली 15 दिवस. नाहीतर तुम्ही सांगतील प्रथा नाही दिसत, कल्याणी नाही दिसत, सगळे गेले कुठे. सगळ्यांना प्रश्न पडेल. तर प्रथा चालली मामाकडे आणि लग्न पण आहे. हा जायचं कारण म्हणजे तिच्या माहेरी लग्न आहे. मावशीच्या मुलाचं लग्न आहे 4-5 तारीख. हा सख्खा मावशीच्या मुलाचं लग्न आहे. आणि कोण आले बघा बरं. सुरेखा की पाहुणे आले. पाहुणे आले. पाहुणे तिला आठवण दात दाखव. दात दाखव डोकरे, दात दाखव. वाव तुझ्याला पहा, तुला तर खूप आले. प्रतीक पण चाललाय प्रथाला आणि कल्याणीला सोडायला आणि लग्नाला पण कल्याणीच्या मावशीच्या मुलाकडे. तर त्याच्यानंतर कल्याणी तिकडेच थांबणार आहे आणि प्रतीक रात्री येणार आहे. तर मग त्याच्यानंतर मग मी, प्रतीक, सुरेखा आहे 2 दिवस, सुनील, नवलेश एवढीच आम्ही असणार आहेत. जे काय असेल ते आमच्या एवढ्यातच होणार आहे. आणि रोहन रंजिता ट्रिप घेऊन गेल्यात. दोघं 2 दिशेला गेलेत. दादा कुठे गेलाय म्हणजे बाबा आता मलेशियाला आहेत. अच्छा. रंजिता मम्मा थायलंडला. असे 2 ठिकाणी दोघं जण गेलेले आहेत. घरात माणसं आम्ही एवढीच आहेत. मग कल्याणी तू आता माहेर चाललीस, तुला कसं वाटते सांग जरा. खूप छान वाटते. हा आवाज नाही छान वाटते. काय काय करशील, काय काय करशील माहेर जाऊन. माहेर जाऊन काय करतात आराम. अरे शेतात जाऊन कामं कर ना काहीतरी. आता उन्हाळा, आता नाही काय काम. काय? पाऊस पडल्यानंतर काम मग? असतात. आता काम संपली. झोडणी कर, पेरणी कर, आवणी काय करायचं कर. त्याच्यानंतर खारवड्या काढणार, कुरडई काढणार, पापड काढणार, पापडी काढणार, लोणची करणार आणि घेऊन येणार. आणि प्रथाची मस्ती बघा मग हा. तिकडची. प्रथा जेवढं प्रथा करून देईल तेवढं मी करून घेऊन येईन तिकडनं. तेच तर 15 दिवसासाठी चाललाय. तुम्ही सांगतील प्रथा दिसत नाही, प्रथा दिसत नाही. पण प्रथा चालली मामाकडे. आम्हाला पण करमणार नाही. कारण प्रथा इतकी मस्ती करते म्हणजे दिवसातून 2-3 वेळा हात चिमटवते, पडते काय, रडते काय, काय विचारू नका. तिला एक माणूस सोबत लागतो. सतत लागते. असं हॅलो हॅलो हा आवाज करून दे. प्रथा छान बोलते. गाणं बोला ना, आता गाणं बोल. पुण्याला पण एक होत माकड, त्याने केले पापड. माकड चढले झाडावर, पापड पडले जमिनीवर. प्रथा फिरे इकडे तिकडे, माकडाचे पापडाचे झाले तुकडे तुकडे. वा वा. दुसरं ये. एक होत चुरळ, चालत नव्हतं सरळ. तिकडनं आली बस, बस मध्ये बसलं. तिकीट नाही काढलं, सीट आड लपलं. एक तर बाजूला एक आईने आजीने केला केक खाण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, आजीचा आला फोन. फोनवर बोलण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, हरवली माझी दीदीची हरली पीन शोधण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. अरे मारलं बघ तिला, बघितलं लगेच कशा मस्त्या जातात त्यांच्या. बघा 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 बघा. दीदीची मम्मा बघेल ना डान्स करायला. हम्मा कशी चालते दाखव. हम्मा कशी चालते दाखव. हम्मा कशी चालते. नाही तिला जेव्हा तिचं मूड दीदी तू हम्मा बोल. दीदी नाही चालेल. बघा कशी चालेल बघा. पण का पडेल का काय बघा कशी बरोबर पकडून चालेल. बापरे पडली काय. बाबू सगळं हाय कर. सगळं फ्लाइंग किस दे, सगळं फ्लाइंग किस दे, सगळं फ्लाइंग किस दे, सगळं फ्लाइंग किस दे. कोणाला बघतीयस. आजीला ऑल द बेस्ट कर.
काय करते वेगळंच तुझं काय काय चाललेलं असते हे बघा. ए. आजीबाई कशी चालते आजीबाई? रोहन लावते पतिक पतिक पती पती कल्याणी कल्याणी प्रथा पतिक पाटील. कल्याणी तू उद्यापासून चालल्या माहेरी बरोबर ना? रोजचा आईला फोन आला पाहिजे ठीक आहे. आणि तिथून येताना काय म्हणतात ते पोटली येताना पोटलीसोबत घेऊन ये. पोटलीमध्ये मला काय काय पाहिजे माहिती आहे का? चणे त्याच्यानंतर गावठी चणे वालला काय म्हणतात ते? वाल आ नाही तुम्ही काय म्हणता तर बिरडा 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 म्हणजे काय वाल सोललेले करतात भाजी त्याचा बिरडा. डाळ अजून काय का? खारवड्या खारवड्या पापड्या कुरडई पापड बस पापड बस पापड विसरला पापड बोला पापड्या हा पापड पापड वेगळे आणि पापड्या वेगळे. पापड्या वेगळ्या. आणि येताना गावठी कोंबडी घेऊन ये माझ्या पोरीला खेळायला. बघा जावयाची काय काय अपेक्षा आहेत त्या मी नाही सांगितलेलं हां जावयाने सांगितलंय सगळं. त्याला घ्यायला लागेल तेवढं सगळं. हां बरोबर आहे. आणि एक काम कर तू मामाकडे ना खारवड्याना पापड ठेवल्यात मामाने जयेशला पाठव मग त्याला गाडीवर आणायला सांग. म्हणजे भोकोलीत येऊन राहिलं ना तरी ते प्रत्येक गाडी घेऊन आला तरी होऊन जाईल. तेवढंच बस तेवढंच सांगायचं आहे बाकी काही नाही. चालेल चालेल. आणि 15 दिवस इकडचा विचार करायचा नाही. मस्त दोघी जणी राहा तिकडे काळ्या कुट्ट पडून या कारण त्यांच्या वाड्याला भरपूर ऊन असते भरपूर. हं. हां त्या वाड्याला ऊन पण भरपूर ना. ही पोरी आहे ती काय जागेत राहील का? काळी कुट्ट पडून येईल. राणू राणू भाऊ तुझं नाव काय? नानू कुठे दाखव? नानू कुठे आहे? नानू झोपली. नानू झोपली. झोपली नानू. हा काय काय परत बोल. नानू झोपली बाबू. तुला कशी वाटली पोरगी? मस्ती करत नाही अजिबात ना? एकदम शांत पोर आहे ना? एकदम शांत ना? आमची पहिली सुरेखा ना आमच्या पडग्याच्या घरी आता वेळ नाही मिळत जायला पडग्याला पण पडग्याच्या घरी रात्रीची रोहन आणि रंजिता इकडे असायचे आणि कधी कल्याणी यायची आधीची गोष्ट हां. मग सुरेखानं मी 10 वाजले का आम्ही झोपल्या दरवाजे लावून ना. कारण मग प्रतीकला सांगेल प्रतीक काही खाऊ आणणार आहे का? लोक 10 वाजता जेवून झोपतात. ही प्रत्येकडून खाऊ मागायची. मग कधी चणे कधी शेंगदाणे कधी काही ग वेफर्स कधी कुरकुऱ्याचा चिवडा असं खात 11 वाजेपर्यंत आम्ही तेच करायचे. आईस्क्रीम पाहिजे तसं प्रतीक आणून द्यायचं नाही का ग? आम्ही 3घच जण रात्रीची कारण ती झोपायला आमच्याकडेच यायची. आम्ही दोघींनी झोपायला सावकाश सकाळी उठायचं तिला चहा करून द्यायचा. चहा पिला का सुरेखा घरी जाऊन आली मग ती घरी जाणार. त्या रोजचा नेहमीच होता. 15 दिवस जरी राहिली तरी पण तिचं तेच ते सकाळी उठणार चहा पिणार मग घरी जाऊन येणार मग परत आली. असं आहे आमचं सुरेखा. पहिल्यापासून म्हणजे रोहनच्या जन्मापासून तिथे आहे. आता रोहनला एवढी वर्ष झाली तेव्हापासून आहे ती तशी ते तशी आहे. तिला यायला पण मला तुझे दात बघायचे. बघितलं आणि एकदा दात दाखव. आणि पोरं ना म्हणजे माझ्या जागेवर तिला पण बघतात. कधी असं आपलं करत नाही पहिल्यापासून आताच नाही. हां हे बघा आणि हिचं काय चाललं. नमस्कार मंडळी. तर मंडळी कल्याणी गेली माहेरी गेल्याला 2 दिवस झाले. मी आज काय करते शुक्रवारच्या बाजारातले बोंबील आणले होते आणि सुकलेला बागडा मीठ लावलेला असतो तो बागडा तो केळीच्या पानात भाजणार आहे. तर म्हटलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा. तर आज मी करते बोंबील बटाटा आणि वांग ह्याची भाजी. वर दाखवते तुम्हाला खूप वेळा दाखवलेली आहे. हा सुका बागडा आहे. त्याच्यात मी अर्ध लिंबू पिळणार आहे कारण हे असतो ओसट असतो ना आणि मीठ लावलेलं आहे. मी त्याला बिलकुल मीठ नाही लावणार मिळत. धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत. लसूण फक्त चोळणार आहे. थोडासा मसाला आणि हळद आणि मीठ थोडं तेल एवढंच टाकणार आहे आणि तो केळीच्या पानात भाजणार आहे. केळीची पानं पण धुवून ठेवलेली आहेत. एवढंच करणार आहे. आणि हे बघा बोंबील शुक्रवारच्या बाजारातले आणलेले बोंबील आहेत. वांग बटाटा आणि त्यात मी आज आंबोशी घालणार आहे. ही गेल्या वर्षीची आंबोशी आहे. आंबोशी म्हणजे कैरी असते सुकवलेली असते. यंदा तर मला आंबे पण नाही मिळाले अजून तरी केली नाही मिळत आणि हो पाऊस म्हणतो मीच. तर बोंबील आंबा पाण्यात हे म्हणजे बोंबील आंबोशी वांग बटाटा टॅमॅटो अशी घालून भाजी करणार आहे. त्याला साहित्य आपले मसाले तेल आणि मीठ बस एवढंच लागणार आहे. आणि तुम्ही सांगतील ओवी कुठे गेली? ओवी झोपलेली आहे. तिला मी उठवतच नाही. तिला म्हणजे तिच्या मनाप्रमाणे तिने उठवतच नाही तिला. तर चला आपण सुरुवात करूया. या तेल आपलं तापलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला लसूण घालायचं आहे. नुसता लसूण आहे हां
सोबतच कांदा घालू आणि टॅमॅटो घालूया. आता ही कसं पावसाळा आलाय ना, आता नेहमीच आहे बोंबील, बटाट, सुकी कंदी, बटाटा, जवळा, बटाटा अशाच भाज्या होणार आहेत. पावसाळा जूनपासून तर सुरुवातच, मच्छी बंदच होते ना. बघा आपला कांदा छान असा करपलेला आहे. त्याच्यात आपल्याला आता हिरवं वाटण घालायचं आहे. मिरची, कोथिंबीर आणि आलं आणि लसूण 1 चमचाभर घालूया. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत आपले घरचे. हा बघा, हा मसाला आहे. थोडासा राहिला गेल्या वर्षीचा, तोच म्हटलं संपू द्या आधी. 2 चमचे घातला. हळद घातली आणि काश्मीरी मिरची पावडर, चमचे छोटे आहेत ना. आणि आपलं मीठ. आपल्याला त्याच्यात वांगा बटाटा घालायचा आहे. वांगी मस्त होती आज, फ्रेश मिळालेली. आम्ही माणसं कमी आहेत ना, म्हणून भाजी कमी आहे. तुम्ही सांगतील एवढीशी भाजी. सोबतच बोंबील पण घालूया. हे 2-4 पाण्यात मस्त धुतलेले आहेत, कापून पण घेतलेले आहेत मोठे मोठे. दोन मिनटं फक्त झाकण ठेवूया. झाकण उघडूया. हे बघा, बोंबील बटाट भाजी म्हणजे मस्त भाजी, जेवायला बरं वाटते जरा. आता हे गरम पाणी आहे ना, ते मी त्याच्यात टाकते. बटाटा शिजायला पाहिजे ना. आता आपण बटाटा शिजायला ठेवू. ताट ठेवू आणि ताटावर पाणी ठेवूया. तर मंडळी, हे सुके बांगडे आहेत. हे बघा असे आहेत, तकलादी माल आहे. हे बघा, धुतले ना तर जरासं तसं सालपट वगैरे असं निघायला येते, म्हणजे अलगद सगळे धुतले. तर त्याला आता आपण काय करूया, आधी हा लसूण घेऊया. लसूण असा भरपूर टाकला ना का चांगला. मीठ मी टाकणार नाही, मीठ घेतलं इथे, पण मीठ काही मी टाकणार नाही. आधीच हे बांगडे खारे असतात त्यामुळे नाही टाकणार आहे. थोडासा आपण मसाला घालूया त्याच्यात. थोडीशी हळद, थोडंसं हिरवं वाटण, थोडंसं तेल आणि हे लिंबू महत्त्वाचं आहे. कसं ओसट असतात ना ते. आता आपण छानसं असं त्याला लावून घेऊ. मीठ नाही टाकलेलं हा मंडळी, तुम्ही पण आणतील तर मीठ टाकू नका. असं व्यवस्थित लावून घ्या जरा लसूण आणि हे बघा असं लावून मी ठेवलेलं आहे. थोडा वेळच ठेवते, लगेचच तव्यावर टाकायचं आहे ते. तर मंडळी 5च मिनटं झाल्यात. आता आपण ही पानं ठेवूया, चांगली धुतलेली आहेत. हे बघा असं जरा जाडच ठेवते म्हणजे करपणार नाही. आणि हा बांगडा आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे. तुटला तरी काहीच हरकत नाही, कारण खायचाच आहे ना तो. असं ठेवायचं आहे. आणि हे राहिलेलं पण त्याच्यात टाकायचं. मीठ टाकू नका हां, मीठ नाही टाकायचं. खारट जास्त होतील मग तुम्ही खाणार पण नाही. हे बघा, हे असं ठेवलं आहे मी. करपतं ना म्हणून म्हटलं जरा पान व्यवस्थित ठेवते. आणि हे असं ठेवलं आहे. आता आपल्याला असं घ्यायचं आहे आणि हे बघा असं करायचं आहे. सूत आहेच आपल्याकडे. हा बांगडा ना सुका जरी असला तरी चवीला खूप छान लागतो. पावसाळ्यात खायला मजा येते याची, पावसाळ्यात. आता नाही एवढी मजा, पण पावसाळ्यात मजा येते. जाड सूत पाहिजे होतं. हे रिलाचं घेतलं आहे ना मी, ते काय तुटणारच आहे. हे बघा, हे असं बांधलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. चला या. छान तवा तापला आहे. आता आपल्याला हा असा ठेवायचा आहे. हे बघा आवाज आला. आणि हे ताट असं फिट्ट ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवावी लागेल आपल्याला. आपला खलबत्ताच ठेवूया आणि 5-7 मिनटं असंच ठेवूया, मग पलटा करूया. सुगंध आला, जरा आपण बघूया. पलटी तर करावं लागेल ना, जास्त करपते मग. हे बघा, आता परत असंच ठेवून द्यायचं 10 मिनटं. परत 10 मिनटं असंच ठेवायचं. आता आपण भाजी पण बघूया या. बोंबील, बटाट, वांग. बटाटा शिजला आहे का बघूया आपण. वांग तर शिजते लगेचच. हे बघा साफ शिजलेला आहे बटाटा. आता आपल्याला ही आंबोशी घालायची आहे. तुम्ही सांगतील एवढीशी आहे, पण भरपूर आंबट आहे. ते दाताला जरासं हे होते. नाही बघा, असा आंबा टाकला मी, आंबोशी टाकून दिली. ती पण चांगली 2-4 पाण्यात धुवायची असते. धुवली का जरा आंबटपणा कमी होतो. आता
खळखळून अशी उकळवून घ्यायची. भाजीला आंबटपणा आला पाहिजे ना. पुन्हा आपण 2 ते 3 मिनटं असं झाकण ठेवूया. तर मंडळी भाजी आपली झालेली आहे बघा. सुनील जरा आंबोशी टाकलाय, आंबट लागते का बघ बरं, धर बरं बघ. हां आंबट आहे का बघ. मग आहे ना जादू. मग झाली आता आपली भाजी. बघू शकता तुम्ही, बोंबील बटाट वांग आणि त्यात आंबोशी टाकलाय. जाम भारी लागते ही जेवायला, आवडते मला. मच्छीपेक्षा, ओल्या मच्छीपेक्षा आवडते. तर आता हा गॅस मी बंद करते. बघू आता बागडा आपला कुठपर्यंत आलाय, तो शिजलाय का, जास्त भाजला का कसा करपून जातो ना तो. हा बघा आपला बागडा छान असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा एकदम मस्त झालेला आहे. आता तो आपण आता असा झाकून ठेवूया आणि गॅस विझून टाकूया आणि असा उलटा करून ठेवूया असा. आता मी गॅस बंद करते. तर आपली ही बोंबील बटाट वांग भाजी कशी वाटली तुम्ही सांगा मला. आणि बांगडा, सुकलेला बांगडा मिठात घातलेला, तोही भाजून कसा झाला तो पण म्हणजे बरोबर तुम्ही करतात तसाच झाला असेल तर बघा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बाय मंडळी.